हो, मी काय म्हणतो अनाजी पंत, देवाने एवढी बुद्धी दिलीये तर ती सारखी सारखी वापरलीच पाहिजे का? हे बघा, आलो आलो. हा, काम झालं, आलो. आपल्या आखाड्यात आणा त्याला. डाग भैरव त्याला आसमान दाखवतो. भाऊसाहेब, दरबारातल्या राजकारणाची चर्चा घरात नको. तिथल्या राजकारणाचा वास घरातल्या वाशांना लागला ना, घरं पोखरायला येळ नाही लागायचा. जी दादासाहेब. आता माणूस थोडा अहंकारी आहे, पण म्हणून त्याचं कर्तृत्व लपतं का? चला झोपा. चला रे पोराव. हे जा रे बाळांनो, झोपा चला. दिवा घ्या त्याला. रंगोची तिकडं नाही, इकडं. ऐका, काय करतीस? काजल, तुम्हाला कोणाची नजर लागू नये ना म्हणून. नजर आपल्याला नाही, आपल्या लेकरांना नाही लागली पाहिजे. आपलं झालं. मला माहिती आहे आज रातच्याला तुम्हाला काही झोप लागायची नाही. हा, जरा किचकट मोहीम आखली. दरबारातल्या समद्यांचा विरोध पत्करून एवढी अवघड मोहीम आखलीत खरी, पण खाचखळग्यांची जाणीव असावी. आपलं हिंदवी स्वराज्य सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून एखाद्या लहान पोरासारखं रांगतंय. त्याला सावरता सावरता कुठल्या तरी एका पिढीची डोपरं फुटणारच. मग आपली फुटू दे. आपली डोपरं फुटतील तेव्हाच आपल्या पोरांच्या वाट्याला सुट